उपस्थित होतो। भारतीय जनता पक्षाचे एक प्रमुख सहकारी आमचे आमदार प्रसादजी लाड सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित होते। आम्ही सविस्तरपणाने विविध विषयांच्या वरती त्या ठिकाणी चर्चा केली आणि आदरणीय जानकर साहेबांनी महायुतीमध्ये सोबतच राहणार असल्याचं स्पष्टपणाचा निर्वाळा त्या ठिकाणी दिला। महायुतीच्या मार्फत लोकसभेची एक जागा रासपाला म्हणजे पर्यायानेच जानकर साहेबांना त्या ठिकाणी देण्याचा निर्णय सुद्धा आम्ही त्या ठिकाणी घेतलेला आहे। योग्य वेळेला म्हणजे 2-3 दिवसातच ज्या वेळेला आम्ही एकंदरीत महायुतीचं जागा वाटप जाहीर करू त्यावेळेला त्यांच्या संदर्भातली सुद्धा जी भूमिका आज आम्ही त्या ठिकाणी घेतलेली आहे त्यामुळे कुठला जागा कुठला मतदारसंघ वगैरे या संदर्भातला तपशील हा नंतरच त्या ठिकाणी जाहीर केला जाईल। मला विश्वास आहे की जानकर साहेबांच्या आताच्या ह्या निर्णयाने महायुती अधिक बळकट होण्यामध्ये आम्हाला सहकार्य तर मिळेलच। राज्यभरामध्ये 48 जागा ज्या काय महायुती त्या ठिकाणी लढणार आहे 45+ आम्ही उद्दिष्ट ठेवतो आहोत। यामध्ये सुद्धा त्यांचा सक्रिय सहभाग आणि फार मोठ्या प्रमाणावरती योगदान त्या ठिकाणी राहील असा सुद्धा विश्वास आम्हा तिन्ही पक्षांच्या वतीने या ठिकाणी मी व्यक्त करतो। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा परभणीच्या जागेवर दावा सांगत होता, मात्र आता त्या ठिकाणाहून महादेव जानकर इच्छुक असल्याची देखील माहिती समोर आली होती। याच्यामध्ये काय तथ्य? त्याच्यामध्ये एकच बाब नक्की आहे की आम्ही एकत्रितपणाने बसून नेमक्या कुठल्या जागेवरती लोकसभेच्या त्यांनी उमेदवारी करावी याचा पूर्णपणाने राजकीय दृष्ट्या विश्लेषण करत तिन्ही पक्षाचे प्रमुख नेते त्या ठिकाणी बसून आम्ही निर्णय घेणार आहोत। फारवेला देवेंद्रजींनी सुद्धा 3-4 दिवसापूर्वी सांगितलं, आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी सुद्धा सांगितलं, मी सुद्धा वारंवार त्या ठिकाणी बोललो की आमची चर्चा जवळपास 85-90% संपलेली आहे। कारण महाराष्ट्रातल्या जे काही आता या निवडणुका त्या 5 टप्प्यामध्ये त्या ठिकाणी होणार आहेत आणि म्हणून अतिशय समन्वयाने आणि विशेष करून भारतीय जनता पक्षाने भूमिका घेत असतानाच मित्र पक्षाला सन्मानपूर्वक लोकसभा निवडणुकीमध्ये स्थान देण्याची त्यांची जी भूमिका आहे त्याच्यामुळे एक दिलाने या निवडणुकीला आम्ही सगळेजण सामोरं जाणार। राष्ट्रीय समाज पक्षाला जशी एक जागा सोडली तशी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला कोणती जागा सोडली याबद्दल काय? त्या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री आणि देवेंद्रजी यांच्या स्तरावरती त्या ठिकाणी चर्चा सुरू आहे। साहेब, महादेव जानकर देखील तुमच्या सोबत आहेत। माढा की परभणी असा विषय सुद्धा या ठिकाणी उपस्थित केला जातोय। नेमक्या कोणत्या जागेवरून त्यांना खासदारकी दिली? मी मगाशीच आपल्याला म्हटलं त्याप्रमाणे योग्य वेळेला 2-3 दिवसामध्ये आम्ही मतदारसंघ त्या ठिकाणी त्यांचा कुठला असेल ते निश्चितपणाने जाहीर करणार आहोत। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला 4 जागा ज्या ठरल्या होत्या, अजित पवारांनी जे म्हटलं होतं त्यानुसार 4 जागा असणार आहेत, त्या व्यतिरिक्त आणखी 3 जागा मिळतील अशी देखील एक शक्यता होती। 7 जागांवर राष्ट्रवादी असेल अशी चर्चा आहे। नेमकं तथ्य काय यामध्ये? मी आपल्याला मगाशी सांगितल्याप्रमाणे सन्मानपूर्वकच शिवसेना असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल, आता राष्ट्रपतीच्या संदर्भामध्ये आम्ही सर्वांनी सामुदायिकरित्या एकत्रितपणे निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे। ते चर्चा त्या ठिकाणी सुरू आहे आणि निश्चितपणे त्या पद्धतीने जागांचं वाटप होईल। आज मैं आपके सामने यही रखना चाहता हूँ कि संसद के अध्यक्ष महादेव जी जानकर, इनके साथ राज्य के मुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे, उप मुख्यमंत्री देवेंद्र जी फडणवीस, उप मुख्यमंत्री अजित दादा पवार, इनके साथ एक संयुक्त बैठक आज वहाँ पे होगी। प्रदेश अध्यक्ष के नाते मैं भी वहाँ उपस्थित था, हमारे विधायक प्रसाद जी लाड भी थे, स्वयं जानकर साहब भी वहाँ उपस्थित थे और उन्होंने एनडीए के अलायंस मजबूत करने के लिए फिर एक दोबारा ऐलान वहाँ पे किया है। एनडीए के लिए 48 जगह जो हम पूरे राज्य में चुनाव लड़ने जा रहे हैं, जानकर जी का सहयोग इसमें बहुत अच्छा हम सबको वहाँ पे मिलेगा। शरद पवार गुट के लिए कितना बड़ा झटका हो सकता है? क्योंकि कई बार हम सुन रहे थे कि शरद पवार के साथ जा सकते हैं, उन्होंने खुद कहा था कि हम उनको लेना चाहते हैं साथ में, तो कितना बड़ा झटका आप समझते हैं? देखिए, इसके बारे में मैं कुछ टिप्पणी नहीं करना चाहता हूं क्योंकि आज स्वयं जानकर साहब यहाँ पे हैं। आज आपके माध्यम से महाराष्ट्र की जनता को हम यही संबोधित करना चाहते हैं कि हम साथ में मिलकर आने वाले चुनाव देश के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी को और शक्ति देने के लिए महाराष्ट्र में हम सब तैयार है। सीट शेयरिंग को लेकर बात फाइनल हो चुकी है, कितनी सीटों को लेकर बात फाइनल हो चुकी है? सीट शेयरिंग को लेकर सीट शेयरिंग कहाँ तक आहे सर बताएं? सुनील जी, राज ठाकरेंचं पाठिंब्याचं पत्र असं कधी पाहायला मिळणार? सर, सीट शेयरिंग की चर्चा कहाँ तक पहुंची, इस बारे में बताइए। सर, सीट शेयरिंग की चर्चा देखिए, मैंने आपको यही बताया कि 2 दिन के बाद हम सब प्रेस कॉन्फ्रेंस लेंगे और सीटों का बंटवारा के बारे में जो कुछ तय हो गया है
वहाँ पे क्या पंक्ति में तो पहुंच गए लोकसभेवर जानकर साहब लोकसभेवर चर्चा होती जानकर से पुढे जानकर से पक्षाच्या चिन्हावरती त्या ठिकाणी लढवलेला आहे. त्यामुळे त्या संदर्भातला काय वेगळा अनबारच्या काढण्याची काहीच आवश्यकता त्या ठिकाणी नाही. उदयनराजे उमेदवार असतात साताऱ्याचे. उदयनराजे जानकर पळताय कशाला